उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये लातूरच्या काही अपक्ष उमेदवारांनी त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे। मात्र याची कल्पना जी आहे ते लातूरचे जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना देण्यात आलेली नव्हती। त्यामुळे आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 12 उमेदवार दिलेले आहेत आणि त्या 12 उमेदवारांसाठीच आम्ही निवडणूक लढतोय, इतरांसाठी ताकद खर्ची घालणार नाही। तुम्हाला न विचारताच शिवसेनेमध्ये काही प्रवेश झालेले आहेत, काय तुमची आता भूमिका राहणार आहे? 12 पेक्षा जास्त उमेदवार तुमचे वाढलेत का किंवा पुरस्कृत केलेत का वगैरे? शिवसेना ज्यावेळेस महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जात होती तर ज्यावेळेस उमेदवार निवडीची एक प्रोसेस आहे, त्यांनी इच्छुकाचे फॉर्म भरले, त्याच्या मुलाखती झाल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी निवडून येण्याच्या निकषानुसारच त्यांना ए बी फॉर्म देऊन उभारले। आमची जेवढी ताकद आहे, स्ट्राईक रेट चांगला असावा या उद्देशाने आम्ही सुरुवातीचे 10 उमेदवार दिले आणि 2 पुरस्कृत असे आमचे 12 उमेदवार आहेत। आजची पत्रकार परिषद घ्यायचं कारण की काल दिवसभर एक बातमी फिरत होती, लातूरच्या पत्रकारांकडून सुद्धा फोन येत होते की तुमचे 38, 70 असे काही जे आकडे होते। मग ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आमचे या 12 व्यतिरिक्त या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात कोणीही नाही आणि जे काही अधिकृत पुरस्कृत असतील ते हे 12 उमेदवार आहेत। त्याची लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे। पण आता 4-5 दिवसावर निवडणूक आलेली आहे आणि निवडणुकीचा प्रचार खूप चांगला चालू आहे, लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे चालू आहे। मग आमच्यासुद्धा वरिष्ठ नेतृत्वाला कुठेतरी धोक्यात ठेवून, कुठेतरी भूलथापाला बळी पाडून जर असा डाव होत असेल तर त्यालासुद्धा आम्ही आज सतर्क त्यांना केलं। कारण की पक्षात कुठल्याही प्रोसेस असते, ज्यांना पक्षप्रवेश करायचा ते जिल्हाप्रमुखाच्या इथे लेटरवर, मग आम्ही तिथे पक्षप्रवेश करायचं, आमचं एक ऑफिस आहे तिथे, मग तिथे आम्ही पत्र देतो। ते लोक मग एक काल छत्रपती संभाजीनगरचा पक्षप्रवेश सोहळा होता, त्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये कोणीतरी सोबत आलेले गेले त्यांच्यासोबत, आणि याच्यामध्ये कोणीतरी अंतर्गत आहे का बाहेर काय कोण माहिती नाही, पण लातूरकरच्या दृष्टीने असं कधीच कुठल्या पक्षात म्हणजे शिवसेना जी आहे ते शिवसेनेच्या उमेदवारांना डॅमेज करण्याचा हा प्रयत्न होतो, वेगवेगळ्या पक्षातून आलेले लोक तिथे गेलेत असं म्हणायचं? हां, काही लोक गेले। आता आम्हाला आधी वाटत होतं की भाजपची जी एकनिष्ठ नमो आघाडी आहे त्यांचाच आम्हाला 38 आकडा म्हणजे वाटत होता भरपूर आहे, त्यांना विचारलं ते म्हणले नाही आहेत आम्ही कोणी। आता जे माझे 12 उमेदवार निवडून येण्याच्या ह्याच्यावर आहेत, हे निवडणुकीमध्ये निवडून येऊ नयेत ह्याच्यासाठी कुणीतरी डाव रचतंय का? एकनाथ शिंदे साहेबाचा एकही इथं नगरसेवक होऊ नये याच्यासाठी कोण डाव रचतंय का? ह्याच्यासाठीच कोणीतरी षडयंत्र रचून हे सगळं केलेलं आहे आणि याचं 2 दिवसात आम्हालासुद्धा पत्ता लागेल। पण हे चुकीचं झालं म्हणून मी आज पत्रकार परिषद, आमची भूमिका स्पष्ट आहे। 12 ठिकाणी जे प्रभाग क्रमांक 2, 3, 4, 6 आणि 11 या प्रभागातच शिवसेना ताकदीने लढते, बाकीच्या प्रभागामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षासोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नॅचरल अलायन्स आहे त्यांच्यासोबत आहोत, पण आम्ही इथे स्वतंत्र आम्ही लढतो आहे। अपक्ष उमेदवारांचा जो शिवसेनेमधला प्रवेश आहे तो शिवसेनेला डॅमेज करण्यासाठीचा आहे असा आरोप जिल्हाध्यक्ष सचिन दाने यांनी केलेला आहे आणि त्यामुळे लातूरच्या राजकारणामध्ये जे आहे ते खळबळ उडवून देणारी ही बातमी आहे। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।